तर मित्रांनो, फायनली आपला ग्राउंड झाला रेडी. कसं झालं आणि ग्राउंडचं अतिक्रमण काढण्यात आम्हाला काय काय अडचण आली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. मागच्या 2 महिन्यापासून आपण या ग्राउंडवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. असं नाही की हे 2 महिन्यापासूनच चालू आहे, 4-5 वर्षापासून हा प्रयत्न चालू होता. आम्ही ह्या ग्राउंडचा प्रश्न गावातील मोठ्या लोकांसमोर मांडायचो आणि ती पण एकदा नाही 4-5 वेळेस मांडला होता. 2-3 वेळा ग्रामसभेत बोललो आणि 2-3 वेळा गावातल्या मीटिंग मध्ये सुद्धा बोललो, पण या लोकांनी आमच्या बोलण्यावर दुर्लक्ष केलं होतं. तेव्हापासूनच आम्ही ठरवलं होतं आतापासून समोर जे काही करायचं ते फक्त गावातील सगळ्या मुलांनीच मिळून करायचं. गावामध्ये सगळ्या मुलांची मीटिंग बसली. त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की हा काम हातात घेतलाय तर केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जेवढा हा काम सोपं वाटतंय तेवढा सोपा नव्हता राव. या कामामध्ये आमच्याच गावातील 4-5 लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते आपलं काहीच करू शकले नाही राव. त्याचं कारण म्हणजे बुलढाण्याचे धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड हे आमच्या खंबीरपणे पाठीशी उभे होते आणि ते जर नसते तर हा काम पूर्णच नसता झाला. मला पहिलेच माहिती होतं की हे लोक कार्य करणार आहेत म्हणून मी पहिलेच त्याची प्लॅनिंग करून ठेवली होती. या कामामध्ये आम्ही लोकांच्या शिव्या खाल्ल्या आणि काही लोकांनी शाबासकी सुद्धा दिली, कारण जे काम गावातले मेन लोक करू शकले नाही ते काम आम्ही करून दाखवलं होतं. सुरुवातीला आपल्याकडे आहे ना जेसीबी वाल्याला देण्यासाठी काहीच पैसे नव्हते राव, तर वेळेवर आपल्याला विपुल चव्हाण आणि लखन राठोड यांनी 5,000 रुपयाची मदत केली होती राव, आणि त्या 5,000ची मदत भेटली म्हणून आपल्या कामाची सुरुवात झाली होती. पूर्ण कामाला 23,500 रुपये खर्च आला होता आणि हे पैसे आम्ही गावातील सगळे मुलं मिळूनच देणार आहोत. या कामामध्ये मला आहे ना गावातल्या मुलांची खूप साथ भेटली राव. ते जर सोबत नसते तर मी हे काम करू शकलो नसतो. भावांना, जसं तुम्ही आतापर्यंत माझ्या सोबत होते तसंच समोर पण राहाल अशी अपेक्षा करतो आणि आपला ब्लॉग इथंच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.